बेकाबू बस ने 30 लोगों को कुचला। बस की चपेट में आने से 4 लोगों की मौत। बस के अनियंत्रित होने से हुआ हादसा। मुंबई के कुर्ला में बीती रात रुला देने वाला मंजर देखने को मिला। यहां सोमवार देर रात एक बेस्ट की बस ने कई गाड़ियों और लोगों को कुचल दिया, जिसमें अब तक 25 से अधिक लोगों के घायल होने की सूचना है और 4 लोग अपनी जान गंवा चुके हैं। बस के चालक को पुलिस ने हिरासत में ले लिया और पूछताछ कर रही है। दरअसल बेस्ट की 332 नंबर की बस कुर्ला स्टेशन से निकलकर अंधेरी जा रही थी। जैसे ही बस कुर्ला से निकली, अचानक से तेज रफ्तार पकड़ ली और जो भी रास्ते में पड़ा, इंसान, गाड़ी, वाहन सबको कुचलते हुए आगे बढ़ी। एक सोसाइटी की दीवार से टकराकर बस रुकी। इस पूरे हादसे के बाद क्षेत्र में अफरा तफरी मच गई। तुरंत पुलिस के साथ एम्बुलेंस और फायर ब्रिगेड की टीम पहुंचे और बचाव कार्य शुरू कर दिया। पुलिस ने मामले में जांच शुरू कर दी है। डीसीपी गणेश गावड़े ने कहा, कुर्ला में बेस्ट बस अनियंत्रित हो गई है और जिससे बस ने कई वाहनों को कुचल दिया, जिसमें 25 लोग घायल हुए और 4 लोगों की मौत हुई है। सभी घायलों का अस्पताल में इलाज चल रहा है। बस के ड्राइवर को पुलिस ने हिरासत में ले लिया है। आगे की जांच जारी है। वहीं जॉइंट सीपी सत्यनारायण चौधरी ने कहा, बस दुर्घटना में करीब 25 लोग घायल हुए हैं और 4 लोगों की मौत हुई है। घायल लोगों का इलाज अस्पताल में चल रहा है। मेंढा नौपाड़ा मेंढा नौपाड़े में रहते हैं। अब क्या बोलूं यार। बोलो ना भाई, जो समझने में आ रहा बोलो। भाई बस मेरा नाम शेख इरफान अब्दुल रज़ाक है। मैं टैक्सी ड्राइवर हूँ। मैं टैक्सी में बैठा था तो सडनली मतलब बस अनकंट्रोल होके मतलब वो आके उड़ाते चले गए। बस वाले ने उड़ाते चले गया। मतलब किसको संभलने का मौका मिला ही नहीं। भाई धक्का मत दो भाई, थोड़ा धक्का मत दो भाई। गाड़ी के अंदर ही बैठा था। गाड़ी के अंदर बैठने के बाद में भी मेरे को मतलब कुछ समझ में नहीं आया कि क्या हो रहा है क्या नहीं। और किस कदर उसकी स्पीड थी, 90-100 की स्पीड थी। डॉक्टर ने वो मतलब प्लास्टर लगा दिया है और एक एक्सरे और निकालने का, फिर प्लास्टर होगा। कहाँ से कहाँ जा रहे थे? मैं ड्रॉपिंग कर रहा था पैसेंजर को। बॉम्बे से लेके आया था, ड्रॉपिंग कर रहा था। पैसेंजर को भी हाथ वाथ में लग गया, सर्वर में लग गया। पैसेंजर भी अंदर है अभी। टोटल एक पैसेंजर था। जो बेस्ट एक बस था, उसका एक्सीडेंट कुर्ला वेस्ट में हुआ। उसमें 25 के आसपास लोग जो है इंजर्ड हुए हैं और 4 लोगों का अनफॉर्चुनेटली इसमें डेथ हुआ है। जो भी जख्मी है इनका उपचार यहाँ पर अभी बाबा हॉस्पिटल में और सायन हॉस्पिटल में चल रहा है। सर ते चालक होते त्यांनी दारू पिली होती, अनेकांनी माहिती दिली, काय माहिती आहे? ते सर्व गोष्ट आहे ते आमच्या तपासाचा भाग आहे. आम्ही त्यामध्ये मेडिकल करतो आणि गाडीची पण तपासणी करतो. जो जो लीगल प्रोसिजर आहे पोलीस विल फॉलो दॅट. थँक्यू. तो मागे आता ए मयूर ए भाई सर बाइट करूया। छोटा भाई एक छोटा बाइट प्लीज प्लीज। जुनेद भाई पकड़ो। अविनाश सर ए बूम चलो बना बूम दिया अविनाश सर काय सांगाल तुम्ही? आता रुग्णांची माहिती घेतली, आतमध्ये जाऊन आले, किती लोक रुग्ण जखमी आहेत, किती लोक सिरियस आहेत? आजची घटनामध्ये 25 पेक्षा जास्त जो लोग आहे ते इंजर्ड आहे. सर्व इंजर्ड लोकांचा या हॉस्पिटलमध्ये आणि आणखी सायन हॉस्पिटलमध्ये इथे उपचार चालू आहे. त्यांच्या व्यतिरिक्त त्यामध्ये 4 लोकांची जो अनफॉर्च्युनेटली डेथ झालेली आहे आणि पोलीस आणि जो आमचे हेल्थ विभागचे डिपार्टमेंटचे डॉक्टर्स आणि आणखी जो स्टाफ आहे ते जो इंजर्ड आहे त्यांची ट्रीटमेंटचा उपचार वगैरे करत आहे. सर काय लोक जखमी त्यांना पूर्ण दाखल करण्यात येते हा, सॉरी, काही सिरियस रुग्ण त्यांना इथून ते इकडे गरजेप्रमाणे डॉक्टर त्यांना रेफर करतात, पण इकडे पण बरेच ट्रीटमेंटची त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे. सर आता स्थानिक सध्या रुग्णालयात किती जण आता तर जसे मी सांगितलं जवळजवळ 25 लोक जो आहे त्यामध्ये जखमी आहे, त्यांचं ट्रीटमेंट चालू आहे. महिला किती आहेत डेथ मध्ये आणि पुरुष किती काय माहिती काय? त्यामध्ये जसे मी सांगितले अनफॉर्च्युनेटली 4 लोकांची आतापर्यंत डेथ झालेली आहे. त्यामध्ये 3 महिला आहे आणि 1 पुरुष आहे. सर हिंदी में जानना चाहेंगे क्या म्हणजे दुर्दैवी अपघात आहे. काय आतापर्यंत माहिती मिळालेली आहे? सरकारकडून आणि प्रशासनाकडून काय पावले उचलली गेली आतापर्यंत? खरं तर एक दुर्दैवी घटना आज या कुर्ला परिसरामध्ये घडली आहे. जसं की आपण जाणता बेडचा अपघात या ठिकाणी झालेला आहे आणि या घटनेमध्ये त्या दुर्दैवी अपघातामध्ये
प्रथम 3 आणि नंतर आता माहिती जी आताची लेटेस्ट माहिती आहे त्यामध्ये 2 अशा एकूण 5 जणांचा दुर्दैवानं या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. खरं तर घडलेली घटना दुर्दैवीच आहे. त्याचा पोलीस यंत्रणेच्या मार्फत योग्य तो तपास सुरू आहे. मात्र या घटना घडता क्षणीच या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत मंगेशजी कुडाळकर साहेब यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. विविध हॉस्पिटल्समध्ये ज्या हॉस्पिटल्समध्ये सगळे रुग्ण ॲडमिट आहेत त्यांची देखील त्यांनी अस्तेवाईकपणे चौकशी केली आहे आणि या घटनेची राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील दखल घेतली आहे आणि त्यांच्या सूचनेनुसार आता खरं तर मी या ठिकाणी आलो आणि मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून या अपघातामध्ये ज्यांचं दुर्दैवी निधन झालंय त्यांची जी मदत आहे ती अधिकृतरित्या माननीय मुख्यमंत्री महोदय उद्या त्या ठिकाणी जाहीर करतील. त्यासोबतच आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मला आदेश दिले, मंगेश कुडाळकर साहेबांनी आणि आम्हाला, की या अपघातामध्ये जे नागरिक ॲडमिट आहेत म्हणजे ज्यांना गंभीररित्या जखमी आहेत त्यांना जर कुठल्या प्रायव्हेट हॉस्पिटलला जरी दाखल करण्याची आवश्यकता असेल तर त्याचा खर्च देखील आपण उचलणार आहोत आणि त्या अनुषंगानं कुडाळकर साहेबांनी 1-2 रुग्णांना खाजगी रुग्णालयामध्ये देखील दाखल केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं या ठिकाणी आता आपली प्रायोरिटी आहे की जास्तीत जास्त जे निरपराध नागरिक आहेत त्यांचे प्राण वाचावेत, त्यांना सर्वोत्तम उपचार मिळावेत आणि या सगळ्या अपघातग्रस्त बांधवांना सर्वोत्तम उपचार मिळण्यासाठी जी काही मदत करणं शक्य आहे ती सगळी मदत उपलब्ध करून द्यायचा आम्ही या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. जखमी किती आहेत? साधारणतः आता बघा 10 ते 12 जणांना आणखी ॲडमिट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 ते 2 नागरिकांची प्रकृती गंभीर आहे अशी प्रथमदर्शनी माहिती मिळते आणि सोबतच काही लोकांना फ्रॅक्चर आहे, 1 ते 2 लोकांना मेजर फ्रॅक्चर आहे. त्यांना देखील सायन हॉस्पिटलला असेल किंवा एखाद्या खाजगी रुग्णालयामध्ये अद्ययावत उपचारासाठी जरी दाखल करण्याची आवश्यकता असेल तर तरी ते देखील आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण त्या ठिकाणी करणार आहोत. या सगळ्या जी जखमी आहेत किंवा अशा जखमी झाली किंवा त्यांच्या कुटुंबियाची किंवा त्यांची भेट घेण्यासाठी सीएम किंवा डीसीएम काय बोलणार आहेत त्याच्या काय संदर्भात काही चर्चा या क्षणाला तरी त्याची माहिती नाही कारण मुख्यमंत्री महोदय दौऱ्यासाठी बाहेर आहेत. उपमुख्यमंत्री महोदयांना देखील मेसेज कन्वे केलेला आहे. मात्र मला खात्री आहे की उद्या आपल्याला तर कल्पना आहे की शिंदेसाहेब अशी कुठलीही दुर्दैवी घटना झाली की त्या ठिकाणी ते जातीनं लक्ष देतात, हजर राहतात. मला असं वाटतं की मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय दोन्ही देखील संवेदनशील नेते आहेत आणि उद्या या ठिकाणी ते नक्कीच रुग्णांची भेट घेतील, वास्तविकपणे चौकशी करतील आणि जी शासनातर्फे मदत करणं हे आहे ते स्वतः ते त्या ठिकाणी अधिकृतपणे घोषणा करतील. काय तेव्हा परिस्थिती होती आणि सध्या काय परिस्थिती आहे संबंधित याच्यात कारवाई करण्यात आली आहे? ज्यावेळी मला ही बातमी कळाली त्या ताबडतोब मी त्या ठिकाणी दाखल झालो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी प्रवेशद्वारामध्येच ती बस घुसली होती आणि त्या ठिकाणी BSTची ती मोठी बस, इलेक्ट्रिक बस होती आणि ती बस त्या ठिकाणी घुसली होती. 5 ते 6 गाड्या त्या ठिकाणी जवळजवळ त्या अपघातामध्ये संपूर्णपणे इंज्युर्ड झाल्या होत्या आणि बरेचसे नागरिक सुद्धा त्या ठिकाणी जखमी होते. बरंचसं रक्त सुद्धा त्या ठिकाणी सांडलं होतं आणि मी त्या ठिकाणाहून थेट भाभा हॉस्पिटलला आलो. भाभा हॉस्पिटलला जवळ 31 जखमींना या ठिकाणी दाखल केलं होतं. त्यापैकी 3 जण मृत पावले होते आणि बाकीचे उपचार सुरू होते. उपचार दरम्यान 1 जण अजून गेला आणि एक 3 जण जे कोहिनूरला शिफ्ट केले होते, कोहिनूर हॉस्पिटलला, त्या ठिकाणी अजून 1 जण दगावलेला आहे आणि दोघांवरती उपचार सुरू आहेत. बाकी सायन हॉस्पिटलला 4 जण आहेत, त्यापैकी एक ICUला आहेत आणि 5 जण आहेत ते हबीब हॉस्पिटल जे खासगी आहे त्या ठिकाणी त्यांचे उपचार सुरू आहेत. त्या ठिकाणी बस अपघाताला बस ड्रायव्हरवरती काही कारवाई करण्यात आली का? कारण स्थानिक नागरिकांचे तिथे आरोप आहे की मद्यप्राशन करून गाडी चालवतात. त्या संदर्भात काही माहिती? या बाबतीमध्ये कोल्हापूर स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी त्यांना तात्काळ अटकही केलेली आहे आणि नक्कीच त्याची मेडिकल करून जी काही त्याच्यावर कारवाई करायची ती कुठल्याही प्रकारचं त्याला हे करणार नाही तर त्याच्यावर कडक कारवाई जर का दोषी असेल आणि निश्चितपणे त्याच्यावर कारवाई केली जाईल. स्थानिक नागरिकांचं असं म्हणणं आहे की
बऱ्याचशा बस चालक आहेत ते नव्याने भरती करण्यात आलेले आहेत. त्यामुळे अशा चालकांच्या हाती त्या बसेस दिलेल्या आहेत, त्यामुळे हे अपघात होतो. तर या बाबतीमध्ये निश्चितपणाने माननीय मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांना सुद्धा मी विनंती करेन की आपण बेस्ट प्रशासनाशी एक बैठक घेऊन या संदर्भात जर ड्रायव्हर याचे दोषी असतील आणि पुढे सुद्धा भविष्यामध्ये असे प्रकार होऊ नये यासाठी ती काळजी आपण घेणं आवश्यक आहे. आणि जे वाहतुकीचे नियम आहेत आणि त्या अनुषंगाने जे ड्रायव्हर्स आहेत त्या ड्रायव्हर्सना तशा सूचना किंवा तसं ट्रेनिंग व्यवस्थित दिलं गेलं की नाही याची सुद्धा पाहणी करणं फार आवश्यक आहे. दोन सीसीटीव्ही समोर होते, त्यामध्ये जवळपास 300 मीटरहून जो ड्रायव्हर आहे तर त्यांना परपडत आहे, तो घेऊन येतोय, समोर सुद्धा घेऊन येतोय. तर या संदर्भामध्ये स्थानिक मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. नाही, खरोखरच अंगावरती काटा आणणारा असा प्रसंग आहे आणि तो कोणाच्याही आयुष्यामध्ये काय कुठेच घडू नये अशा प्रकारची दुर्दैवी घटना. पण निश्चितपणानं या बाबतीमध्ये जे काही झालेलं आहे त्याची सखोल चौकशी निश्चितपणाने होईल. माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब स्वतः ह्याच्यामध्ये जातीने लक्ष देत आहेत आणि आपले फडणवीस साहेब सुद्धा स्वतः जातीने दोघांचंही लक्ष संपूर्णपणे ह्याच्यावर आहे. माझ्या 2-3 वेळा संपर्क पण साधला, कशा पद्धतीने इथे उपचार सुरू आहेत याची पण चौकशी त्यांनी केलेली आहे. आणि जसं मंगेशजींनी सांगितलं त्या प्रकारे सुद्धा जर का काही रुग्णांना जर काही मदत लागली खाजगी रुग्णालयात सुद्धा तर संपूर्णपणे मदत, संपूर्ण खर्च हा आपण त्या ठिकाणी करणार आहोत. स्थानिक नागरिकांचं म्हणणं असं आहे की प्रशासन नाही, असं काही नाही. या अफवा सर्व आणि वस्तुस्थिती आहेत. आमचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्वच या ठिकाणी आहेत आणि स्वतः त्या संपूर्ण नियंत्रण आपले डॉक्टरांसोबत आमचे पदाधिकारी कार्यकर्ते स्वतः लक्ष देऊन आहेत आणि त्याच्यावर निश्चितपणे प्रत्येक रुग्णाजवळ आमचा एक कार्यकर्ता आहे त्या ठिकाणी आणि त्याच्यावर निश्चितपणे सर्व माहिती जी काही येते ती योग्य आहे.